आणि यानंतर बातमी आहे सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवरती केलेल्या आरोपांची। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या 8 उमेदवारांनी माघार घेतली, तर महायुतीमधल्या काही बंडखोरांनी देखील माघार घेतली आहे। आणि या सगळ्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोडेबाजार झाला, असा घणाघाती आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। निवडणुकांमधला भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकसभेमध्ये विशेष विधेयक मांडणार असल्याचं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या। तसंच घोडेबाजाराच्या संदर्भात भाजपनं मला तोंड उघडायला लावू नये, फक्त पैशाच्या जीवावरती कोणी उड्या मारू नये अशी टीका देखील त्यांनी केली आहे। त्यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलंय। माणसं पैशांनी नाही तर प्रेमानं जिंकता येतात हे कळलं तर विधेयक मांडण्याची गरज पडणार नाही, असा टोला फडणवीसांनी लगावला। स्वतः सुप्रिया सुळे एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक पार्लमेंटमध्ये बिल मूव्ह करते, ते तुम्हाला लवकरच दिसेल की अशा या सगळ्या ज्या इलेक्शन्समध्ये जो घोडेबाजाराचा आरोप होतो हे बंद झाला पाहिजे। आणि हात वरती करून पार्टीच्या व्हिपनी सरपंच टू लोकसभा हे पारदर्शकच इलेक्शन झालं पाहिजे। आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये, किंवा आईसच्याही म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हिचीही भीती दाखवू नये। माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे, या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही। माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये, त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये। आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही। पण आत्ता हा जो घोडेबाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत। 65 वर्ष काँग्रेस पार्टीने आणि सत्ताधीशांनी ज्या बदमाशा केल्या आहेत त्या बदमाशा नक्की आम्ही नाही केल्या आहेत। सुप्रियाताईंना विनंती आहे कसं बोलू नका। 1000 गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्हाला उघड कराव्या लागतील। मी 35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी अनेक सरकार बघितले आहेत, त्यामुळं हात जोडून विनंती आहे की असं बोलू नका, महाराष्ट्राला बदनाम करू नका।